नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. मित्रांनो, जेव्हा एका सुनेने आपल्या सासूला घरची नोकरीण बनवून ठेवले तेव्हा सासूने सुनेला शिकवला चांगलाच धडा. तर ह्या कहाणीतून आपण तेच जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा. चला तर आपण कहाणीला सुरुवात करूया. किती दिवसांपासून सांगत आहात की आपणही इतर लोकांसारखे बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ. आपली दोन्ही मुलेही किती वेळा बोलले तुम्हाला, पण तुम्ही अजूनही कुठेच फिरायला जायचे साधे नावही काढत नाही. सुधा बोलतच चालली होती, पण प्रकाशला काहीच फरक पडला नाही आणि तो पेपर वाचत खाली खुर्चीवर जाऊन बसला. सुधा पुन्हा म्हणाली, कालच माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता. फ्रान्सला फिरायला गेले आहेत ते लोक. आयफेल टॉवरच्या खाली उभे राहून फोटो काढून पाठवलेत तिने मला. किती सुंदर दृश्य आहे. फोटोमध्ये इतके सुंदर आहे तर समोर किती सुंदर असेल. तिच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवत सुधा म्हणाली. तेव्हा प्रकाश म्हणाला, अरे सुधा, हे हाय प्रोफाईल लोकांचे कामं आहेत. जिथे इच्छा झाली तिथे लाखो रुपये खर्च करतात. त्यांच्यासोबत आपली काय बरोबरी. अशा मैत्रिणीपासून लांब राहिलेले कधीही चांगले, जे आपले फोटो दाखवत दुसऱ्यांच्या घरात आग लावायची कामं करतात. असे म्हणतात सुधा डोळे वटारत म्हणाली, अरे पण मी कुठे तुम्हाला पॅरिस फिरायला चला म्हणत आहे. कमीत कमी इंडियामध्ये तर फिरू शकतो ना. पण तुम्हाला कुठे फरक पडतो. मी तर वाह्यात बडबड करत असते. तुम्हाला तुमच्या पेपरपासून वेळ मिळेल तेव्हा तर विचार करणार. तेव्हा प्रकाश म्हणाला, अरे तू माझ्या पेपरच्या मागे का लागतेस. मुलांना आधी उन्हाळी सुट्टी तर लागू दे, मग विचार करू. असे म्हणत प्रकाशने विषय टाळला. काही दिवस शांततेत गेले. मग असे काही घडले ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. एक दिवस प्रकाश त्याच्या ऑफिसमधून घरी परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. त्याच्या चेहऱ्यावर उदासी आणि निराशा स्पष्ट दिसत होती. त्याला पाहून सुधाने लगेचच विचारले, अहो काय झालं. तुम्ही ठीक तर आहात ना. ऑफिसमध्ये काही झालं का. अहो तुम्ही काही बोलत का नाही आहेत. इथे माझा जीव चालला आहे. तेव्हा प्रकाशने सांगितले, बोलायला आता उरलेच काय. हे घे, स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घे. असे म्हणत प्रकाशने त्याच्या खिशातून एक लेटर काढून सुधाच्या हातात दिले. तेव्हा मुलांनी प्रश्नार्थ नजरेने ते लेटर उघडून पाहिले तर त्यांना धक्काच बसला. हे पाहून सुधा आणखीनच घाबरली. तिने पटकन त्यांच्या हातून ते लेटर घेतले आणि वाचू लागली. ती आश्चर्यचकित झाली. तिच्या चेहऱ्यावर खुशीचा ठिकाणा उरला नव्हता. आश्चर्याने प्रकाशकडे पाहत तिने विचारले की खरंच तुमचे प्रमोशन झाले आहे. प्रकाश हसत हसत म्हणाला, फक्त प्रमोशनच नाही तर कंपनीकडून 5 लाख रुपयांचा बोनस आणि परदेशात फिरायला फॅमिली टूर पॅकेज मिळाले आहे. हे ऐकून सुधाचा आपल्या कानांवरचा विश्वासच उडाला. पुन्हा प्रकाश म्हणाला, तर मॅडम कसं वाटलं सरप्राईज. उशिरा का होईना पण तुझी इच्छा करेल तुझा नवरा पूर्ण. अहो मग हे आधी का सांगितलं नाही. तुम्ही तर माझा जीवच घेतला होता. सुधा हसतच म्हणाली. तेव्हा दोघं मुलं उड्या मारत म्हणाले, युअर वर्ल्ड बेस्ट पप्पा. आम्ही आत्ताच आमच्या मित्रांना जाऊन सांगतो. असे म्हणत दोघं मुले बाहेर पळाली. मग सुधाने उत्साहाने विचारले, बरं हे तर सांगा की आता आपल्याला जायचं कुठे आहे. पुढच्या आठवड्यात फ्लाईट आहे. याचा अर्थ फक्त 7 दिवस आहेत आपल्याकडे तयारी करण्यासाठी. विचार करत सुधा स्वयंपाकघरात निघून गेली. रात्री जेवण करताना सुद्धा परदेशात फिरायच्याच गप्पा सुरू होत्या. तितक्यात प्रकाश म्हणाला, मी उद्या बँकेतून पैसे काढून आणतो. तुम्ही तुमच्या सामानाची लिस्ट तयार करून ठेवा. आपण उद्याच खरेदीला जाऊ. प्रकाश काही बोलण्याआधीच दोन्ही मुलांनी आपापल्या वस्तू सांगायला सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे दोन्ही मुलं बोलताना पाहून त्यांचा कुत्रा टायगरही भुंकायला लागला. ह्यावेळी प्रकाश आणि सुधा यांचे लक्ष त्यांच्या कुत्र्याकडे गेले आणि दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागले. तेव्हा प्रकाश सुधाला म्हणाला, परदेशात गेलो तर टायगरला कुठे ठेवायचे. मग सुधा पण विचार करू लागली. तेव्हा सुधा म्हणाली, मी विचार केला नाही. सर्वजण विचार करत होते की काय करावे. मग मुले म्हणाली, मम्मी टायगरला आपण आजीच्या घरी सोडूया. सुधा काही बोलण्याआधीच मुलांनी ताबडतोब आजीला फोन लावून त्यांच्या आईकडे दिला. आई कशी आहेस. सुधाने असे विचारले असता पलीकडून तिच्या आईचा आवाज आला, मी ठीक आहे बाळा, तू कशी आहेस. हो आम्ही सर्व ठीक आहोत. खरं तर आम्ही परदेशात जाणार होतो पण टायगरला कुठे सोडायचं ते समजत नव्हतं. त्याला काही दिवस ठेवले असते तर.
सुधा पुढे काही बोलणारच त्याआधी तिची आई म्हणाली, त्याचं काय आहे, तुझी वहिनी काही दिवसापासून तिच्या माहेरी आहे आणि माझेही गुडघे दुखतात, त्यामुळे मला हे काम करता येणार नाही. मग काही विचार करून तिची आई म्हणाली, आमचे शेजारी परदेशात गेले की त्यांच्या कुत्र्याला डॉग केअर सेंटरमध्ये सोडतात, तुम्ही लोकही त्याला तिथेच सोडा. ठीक आहे आई, काही हरकत नाही, असं म्हणत तिने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी प्रकाशने जवळच असलेल्या एका डॉग सेंटरमध्ये जाऊन चौकशी केली, पण तो निराश होऊन परत आला. टायगरला कुठे सोडण्याची व्यवस्था केली आहे की नाही? सुधाने विचारल्यावर प्रकाश म्हणाला, नाही. डॉग केअर सेंटरमध्ये एका दिवसाचे 2,000 रुपये लागतील. अरे देवा, इतके पैसे द्यावे लागतील? हो, शिवाय तुम्ही जितके दिवस बाहेर राहिलात तितके दिवस घराच्या सुरक्षेसाठी गार्डची गरजही भासेल. त्याचाही खर्च कमीत कमी 1,000 रुपये प्रतिदिन असेल आणि महिनाभराचा विचार करता बराच खर्च येईल. हे ऐकून सुधा आणि दोघं मुलंही अस्वस्थ झाली. तेव्हा प्रकाश म्हणाला, जर व्यवस्था केली नाही तर परदेशात जाण्याचा कार्यक्रम मात्र आपला रद्द होऊ शकतो. हे ऐकून त्यांचा मुलगा गोलू म्हणाला, पप्पा असेच करतील मला माहीत होते, मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही, असे बोलून तो रागावून खोलीतून बाहेर निघून गेला. तेव्हा त्याची बायको म्हणाली, अहो त्यापेक्षा तुमच्या आईला इथे का नाही बोलवून घेत? प्रकाश म्हणाला, हे तू काय बोलत आहेस? आई इथे येऊन कशी राहू शकते? ती म्हणाली, अहो जरा शांतपणे विचार करा, जर तुमची आई इथे आली तर आपल्याला घराच्या सुरक्षेसाठी गार्डची गरज लागणार नाही ना, आपल्याला टायगरची काळजी घेण्यासाठी काही अतिरिक्त खर्च करावा लागेल. शिवाय आपले घरही स्वच्छ आणि नीटनेटके राहील आणि झाडांनाही वेळोवेळी पाणी दिले जाईल. सुधाचे म्हणणे ऐकून प्रकाश म्हणाला, ठीक आहे, पण तुला माझ्या आईला फोन करून इथे बोलवावे लागेल. ती जुन्या विचारांची खेडेगावात राहणारी बाई आहे, म्हणून ह्या कारणास्तव आपण तिला आजपर्यंत इथे बोलावले नव्हते. आपण इथे आरामाचं जीवन जगतो आणि ती तिथे बिचारी एकटेच खेडेगावात राहते. आज जेव्हा आपल्याला तिची गरज पडली आहे आणि आपण तिला इथे बोलावत आहोत, ही चांगली गोष्ट नाही. तेव्हा सुधा म्हणाली, अहो पण आपण त्यांना सांगायचेच नाही की आपण त्यांना आपल्या घराची आणि टायगरच्या रक्षणासाठी बोलावत आहोत. तुम्ही फक्त आईला फोन करा, त्यांच्याशी मी बोलते, असे म्हणत तिने प्रकाशला आईला फोन करण्यासाठी सांगितले. नमस्कार आई, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे सुनबाई, इथे बसून आता मला तुमचीच आठवण येत होती, जानकीताईंनी सांगितले. तेव्हा सुधा म्हणाली, आई जर तुम्हाला आमची एवढीच आठवण येत आहे तर तुम्ही काही दिवसांसाठी इथे राहायला का येत नाही? तेव्हा त्या म्हणाल्या, अरे नाही बाळा, त्यापेक्षा तुम्ही सगळेच कधीतरी मला भेटायला या, आता मला येणे शक्य नाही. तेवढ्यात सुधा म्हणाली, अहो आई, सगळेच प्रेम जर गावकऱ्यांवर उधळलात तर आमच्यासाठी काय उरणार? तुमच्या नातवंडांनाही तुमच्या प्रेमाची गरज आहे. अरे सुनबाई, माझे प्रेम आणि आशीर्वाद तर सदैव तुमच्या पाठीशी आहेत. सुधाने सांगितले, इतक्या लांबून आशीर्वाद कसा मिळेल? तुम्हाला माहीत आहे का आई, काल तुमची नातवंडे सुद्धा तुमची खूप आठवण करत होते. त्या दोघांना सुट्टी तुमच्या सोबत घालवायची आहे, म्हणूनच मी म्हणते आजच तुमचे कपडे पॅक करा आणि ट्रेन पकडून या. इतक्या वर्षांनी सून इतकं प्रेमाने आणि आपुलकीने बोलवत आहे हे पाहून सासूबाईंना खूप आनंद झाला. त्या स्वतःवर नियंत्रण ठेवू शकल्या नाहीत आणि मोठ्या आनंदाने मुलाच्या घरी जायला निघाल्या. त्यांचे पती 2 वर्षापूर्वी देवाघरी गेले होते. ते जिवंत असताना संपूर्ण गावात त्यांचा खूप आदर होता. जानकीजी साध्या स्वभावाच्या असल्या तरी त्यांचे पती गेल्यानंतर जानकीजी गावातल्या घरात एकट्याच राहत होत्या, पण गावातल्या सगळ्यांनी त्यांची पूर्ण काळजी घेतली. गावातील मुलांनीही त्यांना कधी एकटे सोडले नाही. अनेकदा सगळी मुलं त्यांच्याकडे यायची आणि त्या त्यांना गोष्टी सांगायच्या. गावात कोणाला काही अडचण आली तर त्यांना मदत करण्यासाठी त्या सदैव तत्पर असायच्या. म्हणूनच गावातील प्रत्येक माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर होता. त्यांच्या पतीला निवृत्ती वेतन मिळत होते, जे त्यांच्या मासिक खर्चासाठी पुरेसे होते. त्यांनी आनंदाने बेसनाचे लाडू, खवा बर्फी आणि काही फराळ तयार केले. त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या शेजारच्या महिलाही स्वतःहून आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घराची जबाबदारी गावातील लोकांवर सोपवून त्या ट्रेनमध्ये चढल्या आणि सुमारे 2 तासांच्या प्रवासानंतर आपल्या मुलाच्या शहरात पोहोचल्या. स्टेशनवर पोहोचल्यावर तिथे त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडे त्यांची वाट बघत होते.
त्या ट्रेनमधून उतरल्यावर मुलगा आणि सून दोघांनी पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर दोन्ही मुलांनीही धावत येऊन आजी आजी म्हणत त्यांना मिठी मारली. आपल्या मुलांचे प्रेम आणि वात्सल्य पाहून जानकीजी भारावून गेल्या. सर्वजण कारने घरी पोहोचले. दार उघडले तर समोर अनोळखी व्यक्ती दिसल्याने टायगर त्यांच्यावर भुंकायला लागला. पण जानकीजींनी त्याच्या अंगावरून मोठ्या प्रेमाने हात फिरवला तेव्हा तो पूर्णपणे शांत झाला. हे पाहून सुधाला खजिना सापडल्यासारखा आनंद झाला, कारण टायगरला त्या सांभाळून घेतील याची खात्री झाली होती. खेड्यात साधे सरळ जीवन जगणाऱ्या जानकी आईंना आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरातील सुखसुविधा पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी सून सुधा यांची खूप काळजी घेत होती. प्रकाश त्यांची सर्व प्रकारे काळजी घेत असताना दोन्ही मुलांनीही आजीची खूप काळजी घेतली. 3-4 दिवस चालले आणि मग एके दिवशी सुधा जानकी आईंना सर्व घरची कामे समजवू लागली. टायगरला काय खायला आवडते, त्यांचे अन्न कुठे ठेवले आहे, घरातील किराणा सामान कुठे आहे, वगैरे वगैरे. आणि हो आई, टायगरला सकाळ संध्याकाळ बाहेर पार्कमध्ये फिरायला घेऊन जात जा. तुमची तब्येतही चांगली राहील आणि घरात घाणही करणार नाही. तिचे बोलणे ऐकून जानकी आई कधी कमी समजू लागल्या तर कधी प्रश्नार्थक नजरेने सुधाकडे पाहू लागल्या. मग काही वेळेने त्या म्हणाल्या की बरं झालं जे तू मला सर्व काही सांगितलं. आता तुम्ही बघा, मी तुम्हाला छान स्वादिष्ट पदार्थ तयार करून खायला देईन. मग त्याआधी मी तुमच्यासाठी घरून स्वतःच्या हाताने लाडू आणि बर्फी बनवून आणले आहे. मुलांना खूप आवडेल. असे म्हणत त्यांनी आपल्या बॅगेतून सामान काढले आणि आनंदाने गोलू आणि पिंकीला खाऊ घालू लागल्या. तेव्हा तेथे काही सुटकेस आणि बॅग ठेवल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी आश्चर्याने विचारले, हे काय आहे सुनबाई, तुम्ही कुठे जात आहात? मग सुधा म्हणाली, आई, ते काय आहे ना, तुमच्या मुलाला ऑफिसच्या कामासाठी परदेशात जायचे आहे. दोन्ही मुले त्यांच्यासोबत जाण्यासाठी हट्ट धरू लागले आहेत. त्यामुळे आम्हीही त्यांच्यासोबत जात आहोत. म्हणूनच काही दिवस घराची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. हे ऐकून जानकी आई आणखीनच चकित झाल्या. आम्हाला उद्या सकाळी निघायचे आहे. तुम्ही घराची आणि टायगरची काळजी घ्या. आम्ही 10-12 दिवसांनी परत येऊ. असे म्हणत सर्वांनी आपापली तयारी सुरू केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्वजण जानकी आईंना टायगरसोबत सोडून विमानतळाकडे निघाले. त्यांना इथे राहणे आवडले नाही, पण काही दिवसांचीच गोष्ट आहे. स्वतःला समजावून त्यांनी तिथे राहण्याचा निर्णय घेतला. सकाळी आंघोळ करून त्यांनी स्वतःसाठी नाश्ता तयार केला. तेव्हा सुधाने सांगितल्यानुसार त्यांनी टायगरचे जेवण त्यांच्या भांड्यात ठेवले आणि त्याच ठिकाणी स्वतःचेही ताट घेऊन बसल्या. पण टायगर जेवायला तयार नव्हता. कदाचित सर्वजण निघून गेल्याने तो दुःखी झाला असावा. म्हणून जानकी आईंनी त्याला प्रेमाने मिठी मारली आणि त्याच्या ताटातून भाकरीचा तुकडा त्याला खाऊ घातला. तो तोंडात घातल्यावर टायगरही दुःख विसरून त्यांच्यासोबत आनंदाने जेवण करू लागला. आता प्रत्येक वेळी जानकी आई त्याला स्वतःच्या ताटातून जेवण खायला द्यायच्या आणि तोही त्यांच्यासोबत बसायचा आणि खूप आनंदाने जेवायचा. हळूहळू दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली. त्या टायगरला रोज सकाळी आणि संध्याकाळी फिरायला घेऊन जायच्या आणि शेजारच्यांनाही भेटू लागल्या. त्यांना मुलांशी बोलणे आणि हसणे खूप आवडायचे. शेजारची मुलंही त्यांना आजी आजी हाक मारायचे, तर त्यांनाही ते आवडायचे. नेहमी मुलं त्यांच्या घरी यायची तेव्हा कधी लुडो तर कधी कॅरम खेळायची, तर कधी आजीकडून गोष्टी ऐकायचे. आणि जर जानकी आई त्यांच्या कामात बिझी असायच्या तर ते टायगरसोबत खेळायचे. आपल्या नातवंडांसाठी आणलेली मिठाई जानकी आईंनी त्या मुलांना दिली. ते सर्व आवडीने खाल्ली. या सगळ्या गोष्टीत दिवस कधी निघून जायचा कळायचे सुद्धा नाही. एके रात्री त्या अंथरुणावर झोपलेल्या असताना त्यांना एका मुलाच्या रडण्याचा आवाज आला. खूप रात्र झाली होती, पण ते मुलं खूप रडत होते. जेव्हा त्यांनी बाहेर येऊन पाहिले की मुलांचे आईवडील मुलाला घेऊन घराच्या अंगणात फिरत होते आणि त्याला गप्प करण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण मूल कोणत्याही प्रकारे शांत होत नव्हते. दोघेही खूप अस्वस्थ झाले. बघा ना आई, काय झालंय, काहीच कळत नाहीये, तो फक्त रडतोय. मुलाच्या आईने जानकी आईंना सांगितले तेव्हा जानकी आईंनी त्याला ताबडतोब आत आणले आणि त्याच्या नाभी आणि पोटावर हिंग लावण्यास सुरुवात केली. काही वेळातच ते मूल पूर्णपणे शांत झाले आणि जानकी आई त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलू लागल्या. ते हसायला लागले.
मुलाचे आईवडील हे पाहून चकित झाले. अहो आई, तुम्ही तर जादूगर आहात. तुमच्या हातात येताच मूल हसायला लागले. हे सांगत दोघेही जानकी आईंचे आभार मानत थकले नाही. अरे सुनबाई, लहान मुलांना कधी गॅस होतो, त्यामुळे तो रडायला लागतो आणि काय झालंय या विचाराने आपण काळजी करू लागतो. आता तुम्ही जाऊन आरामात झोपा, हा आता तुम्हाला त्रास देणार नाही. असे म्हणत जानकी आई आत आल्या आणि विचार करू लागल्या की मुलगा आणि सुनेला जाऊन बरेच दिवस झाले, पण अजूनही ते लोक परत आले नाहीत. त्यांनी फोन करून कळवले सुद्धा नाही. जानकी आई यांनी त्यांचा हालचाल विचारायला आणि परत कधी येतील हे विचारण्यासाठी मुलाला फोन केला, पण फोन लागत नव्हता. माहीत नाही मुलं कधी येतील, ते मला काही दिवसांसाठी सोडून गेले होते. विचार करता करता त्या बेडवर झोपी गेल्या. एके दिवशी सकाळी त्या टायगरला घेऊन पार्कमध्ये गेल्या. तेव्हा सुधाची मैत्रीण मंजू ही पार्कमध्ये आली होती आणि एका अनोळखी वृद्ध महिलेला टायगरसोबत पाहून तिला आश्चर्य वाटले. कुठल्या तरी शेजाऱ्याने तिला सांगितले की ही सुधाची सासू आहे, जी गावातून आली आहे. तेव्हा मंजूने त्यांना नमस्कार केला. मी सुधाची मैत्रीण मंजू आहे, इथे शेजारीच राहते. जानकी आईंनी हसत तिला आशीर्वाद दिला. मग मंजू म्हणाली, हे तुम्ही खूप चांगलं केलं आई, जे तुम्ही इथे आलात. नाहीतर माझ्या मैत्रिणीचं परदेशात फिरण्याचं स्वप्नच राहिलं असतं. तेव्हा त्या मंजूला म्हणाल्या, बाळा मला काही समजले नाही. मग मंजू म्हणाली, ते सर्व सोडा, मला सांगा ते कोणत्या दिवशी परत येणार आहेत. ते मला माहीत नाही बाळा, मला तर त्यांनी सांगितले होते की ते 10 दिवसात परत येतील, पण 2 आठवडे होत आले. तेव्हा मंजू म्हणाली, नाही आई, सुधाने मला सांगितले होते की किमान 1 महिना तरी लागेल. तेव्हा जानकी आई हैराण होऊन म्हणाल्या, 1 महिना? पण त्यांनी मला सांगितले होते की ते लवकरच परत येतील. नाही आई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बरं निघते मी. असं बोलून मंजू तर निघून गेली, पण जानकी आई विचारात हरवल्या. टायगरसोबत त्या घरी गेल्या तेव्हा परिसरात गोंगाट पसरला होता. त्या लगबगीने तिथे गेल्या आणि कारण विचारले तेव्हा वस्तीत राहणाऱ्या राजीवच्या घरी चोरी झाल्याचे समजले. पुढच्या आठवड्यात त्यांच्या मुलीचे लग्न होणार होते आणि चोरट्यांनी सर्व दागिने चोरून नेले. हे ऐकून जानकी आईंना खूप वाईट वाटले. कुटुंबातील सदस्य बिचारे किती चिंतेत असतील या विचारात बुडालेल्या त्यांनी टायगरला घेऊन आपल्या घरी त्या परतल्या. त्या घरी पोहोचल्यावर फोन वाजला. जानकी आईंनी फोन उचलला तेव्हा त्यांचा मुलगा प्रकाश बोलत होता. हॅलो आई, सगळे काही ठीक तर आहे ना? टायगरने तुला जास्त त्रास तर दिला नाही ना? तेव्हा त्या म्हणाल्या, हो बाळा, सर्व काही ठीक तर आहे. आम्ही दोघेही एकमेकांची खूप काळजी घेत आहोत. टायगर तर दिवसभर घरभर उड्या मारत असतो, पण तुम्ही खूप दिवस लावले परत यायला. प्रकाश म्हणाला, हो आई, ऑफिसचे काम खूप आहे, त्यामुळे अजूनही काही दिवस लागतील. तू तिथं सगळं सांभाळून घे. असं म्हणत प्रकाशने फोन ठेवला आणि मागून सुधाने विचारलं, काय म्हणाली तुमची आई? सगळं ठीक तर आहे ना? हो सुधा, सर्व ठीक आहे. तुझे घरही सुरक्षित आहे आणि टायगरही. तेव्हा सुधा आनंदाने म्हणाली, बघा, आईला गावावरून बोलवण्याची माझी आयडिया किती कामी आली. एकाच वेळी दोन्ही कामं झाले. टायगरलाही केअरटेकर मिळाला आणि आपल्या घरावरही पहारेकरी मिळाला. आता आपण निश्चिंत होऊन आणखी काही दिवस आरामात फिरू शकतो. प्रकाश म्हणाला, हो सुधा, आयडिया तर तू अगदी बरोबर दिली होती. नाहीतर एकूण सुरक्षा खर्च आणि टायगरला डॉग केअर सेंटरमध्ये ठेवण्याचा खर्च मिळून 1 लाख रुपये झाले असते. मग सुधा म्हणाली, आता माझी अजून एक गोष्ट ऐका. तुमच्या आईला सांगा की बाबांच्या विम्याचे पैसे आपल्याला द्यायला. तसेही ते त्या पैशांचे काय करतील? दर महिन्यांना बाबांची पेन्शन तर येतेच ना, यापेक्षा जास्त पैसा त्या काय करणार? अरे सुधा, मी पण ह्याच गोष्टीचा विचार करत होतो. पण प्रकाश, तुमची आई पैसे तर देईल ना? सुधाने विचारले तेव्हा प्रकाश म्हणाला, अरे का नाही देणार? मी सांगेन, मला गरज आहे. असेही मी आईला माझ्या प्रमोशनबद्दल सांगितले नाही. तिला एवढेच माहीत आहे की आपण ऑफिसच्या कामासाठी परदेशात आलो आहोत, फिरायला नाही. इकडे प्रकाशला वाटत होते की त्याने फोन ठेवला आहे, पण फोन चालूच होता आणि जानकी आई यांनी प्रकाश आणि सुधाचे सर्व बोलणे ऐकले होते.
आपल्या मुलाचे आणि सुनेचे विचार जाणून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना विश्वास बसत नव्हता की त्यांची मुलं त्यांच्या स्वार्थासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात. मग त्या स्वतःशी बोलल्या, या कलियुगात लालच आणि स्वार्थ आईच्या प्रेमावरही भारी पडतं. पण माझा प्रकाश तर असा कधीच नव्हता. विचार करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तितक्यात त्यांना बाहेरून काही आवाज आला आणि सोबतच रुग्णवाहिकेचा आवाज येऊ लागला. पण त्यांच्याच विचारात इतक्या बुडाल्या होत्या की बाहेरच्या आवाजाचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. बराच वेळ ते शांत बसून रडत होत्या. त्यांना भूक लागली होती, तहान लागली होती. प्रकाशाच्या लहानपणापासून तर आजपर्यंतच्या सगळ्या आठवणी त्यांच्या मनात चमकू लागल्या. मग अचानक त्यांचं लक्ष टायगरकडे गेलं, जो भुकेने व्याकुळ होऊन त्याची शेपटी हलवत होता. त्यांच्या मागे पुढे फिरत होता. जानकी आईंनी पटकन त्यांचे अश्रू पुसले आणि टायगरसाठी जेवण घेऊन आल्या. पण टायगर नेहमी जानकी आई यांच्या जेवल्यावरच जेवायचा, म्हणून इच्छा नसतानाही त्यांनी त्यांच्यासोबत 2 घास खाल्ले. संध्याकाळी जेव्हा जानकी आई बाहेर आल्या तेव्हा त्यांना समजले की ज्यांच्या घरात चोरी झाली होती त्या राजेशने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हे ऐकून जानकी आई हैराण झाल्या. दुसऱ्या दिवशी राजेश हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर त्या त्यांना भेटायला गेल्या आणि त्यांची समजूत काढू लागल्या. बघा भाऊ, आयुष्यात चढ उतार येतच असतात, पण याचा अर्थ असा नाही की माणसाने त्याचे आयुष्यच संपवावे. तेव्हा राजेश म्हणाला, नाही ताई, तुम्हाला कल्पना नाही की मी किती दुःखातून जात आहे. दिवसभर कष्ट करून 4 पैसे घरी आणतो तरी घरचा खर्च भागत नाही. मोठ्या कष्टाने मुलीच्या लग्नासाठी काही पैसे जमा करून दागिने बनवले होते, पण हा आनंदही देवाला चांगला वाटला नाही. आता कसं होईल मुलीचे लग्न, काय करावे समजत नाही, असे म्हणत राजेशला अश्रू अनावर झाले. राजेशची अवस्था पाहून जानकी आई हळव्या झाल्या. तुम्ही काळजी करू नका, देवावर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. एका मुलीच्या वडिलांची असहाय्यता जानकी आई यांच्याकडून पाहिली गेली नाही आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्यांच्या गावी फोन केला आणि शेजाऱ्यांना 1 लाख रुपये पाठवण्यास सांगितले. गावी परतल्यावर ते परत करीन असेही सांगितले. आता गावात जानकी आईंचे बोलणे कोण टाळणार. दुसऱ्याच दिवशी पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले. पैसे घेऊन त्या राजेशच्या घरी गेल्या आणि सर्व पैसे त्यांना दिले. हे पाहून राजेश हैराण होऊन म्हणाला, हे काय आहे. उघडून पाहिले तर त्यात एवढे पैसे पाहून तो हैराण झाला. एवढे पैसे? तर जानकी आई म्हणाल्या, आता तुमच्या मुलीचे लग्न होईल ना. तेव्हा राजेश म्हणाला, अरे नाही, मी हे पैसे घेऊ शकत नाही. ही फक्त तुमची मुलगी नाही तर आमचीही मुलगी आहे. जर तुम्ही नकार दिला तर मला ते आवडणार नाही. मला तुमची मोठी बहीण समजून ठेवून घ्या. तेव्हा राजेश पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला, तुमचे हे उपकार आम्ही लोक कसे फेडणार. तेव्हा त्या म्हणाल्या, भाऊ, एक माणूस दुसऱ्या माणसाच्या कामी येणार नाही तर कोण येणार. माणुसकीच्या नात्याने मदत करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. आजूबाजूच्या लोकांनी जानकी आई यांचे तोंड भरून कौतुक केले आणि त्यांची मदत पाहून बाकीचे लोकही राजेशच्या मदतीसाठी पुढे आले आणि लग्न खूप छान पार पडलं. आता जानकी आई घरी आल्याच होत्या की त्यांची सून सुधाचा फोन आला. आई, आम्ही उद्या दुपारपर्यंत घरी पोहोचणार, त्यामुळे छान स्वयंपाक करून ठेवा आणि घर छान स्वच्छ नीटनेटके करून ठेवा. मला घर अगदी तसेच हवे जसे मी सोडून गेली होती. ठीक आहे सूनबाई, असे म्हणत त्यांनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी आई खूप लवकर उठल्या. आज त्यांच्या पतीची पुण्यतिथी होती, म्हणून त्यांनी सकाळी लवकर आंघोळ केली आणि देवाला अन्न अर्पण करण्यासाठी तयार होऊन हलवा पुरी बनवू लागल्या. गोरगरिबांना वाटण्यासाठी काही अन्न तयार केले. टायगरला घरीच सोडून त्या मंदिरात निघाल्या. त्यांच्या पतीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. मंदिरातून बाहेर आल्यावर गरिबांना अन्न वाटले. तेव्हा त्यांची नजर एका म्हाताऱ्या आईवर पडली. त्यांनी त्या बाईजवळ पोहोचताच त्या बाईने पदराने तोंड लपवले. त्या बाईकडे पाहून ती ओळखीची वाटत होती. पण जानकी आई जेव्हा त्यांच्या हातात प्रसाद देऊ लागल्या तेव्हा त्यांची नजर त्या महिलेच्या हातावर पडली, ज्यावर छाया असं लिहिलं होतं. हे बघताच जानकी आईंच्या अंगावर काटा आला. छाया, तू माझी मैत्रीण आहेस ना, असे म्हणत त्यांनी पदर बाजूला केला. तेव्हा अश्रूंनी भरलेले डोळे घेऊन छाया जानकीसोबत डोळ्यात डोळे घालून पाहू शकल्या नाहीत. हे सगळं कसं घडलं छाया,
तू तर तुझ्या मुलांमध्ये खूप खुश होतीस. मग गाव सोडून शहरात आली तेव्हा त्यांच्यासोबत अगदी आरामात राहत होती. तेव्हा छाया रडायला लागल्या आणि म्हणाल्या, काय सांगू जानकी, दोन्ही मुलांना मोठ्या शहरात चांगली नोकरी मिळाली होती म्हणून आम्ही स्वतःला धन्य समजत होतो. त्यानंतर दोन्ही मुले आणि सुनबाई त्यांच्यासोबत आम्हालाही इथेच घेऊन आल्या. आम्हीही त्यांच्यासोबत खूप खुश होतो. 3 महिने मोठ्या मुलाकडे तर 3 महिने लहान मुलाकडे राहू लागलो. 3 महिन्यांपूर्वी माझ्या नवऱ्याचे निधन झाले. तेव्हा मुलांनी गावाकडची जमीन विकायला सांगितली. गावातील लोकांनी मला खूप समजावले की तू जिवंत असेपर्यंत जमीन विकू नकोस. तू गेल्यानंतर अशीही त्यांचीच होणार आहे. मग घाई कसली करतेस? पण मी कुणाचेच ऐकले नाही. मला वाटले की आता म्हातारपण मुलांसोबतच घालवायचे आहे तर मग जमीन मुलांना देण्यात काय हरकत. पण त्याचा वाटा घेतल्यानंतर मोठा मुलगा पत्नी आणि मुलांसह परदेशात निघून गेला. पण लहान मुलाने माझी जबाबदारी घेण्यास स्पष्ट नकार दिला. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे आज मला असे ठोकरे खाण्याची वेळ आली. 2 मुलं असूनही माझे स्वतःचे असे कोणी नाही. विचार करते की एखाद्या वृद्धाश्रमात निघून जावं, असे म्हणत छाया ढसाढसा रडू लागली. जानकी यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, वृद्धाश्रमात कशाला? तू माझ्यासोबत चल. जानकी त्यांच्या मैत्रिणीला घरी घेऊन आला. छाया, मी नाश्ता बनवते, तोपर्यंत फ्रेश होऊ नये. आणि हे लाडू खा, मी माझ्या हातांनी बनवले आहेत. मुलांसाठी आणले होते पण त्यांना वेळच नव्हता लाडू खाण्यासाठी. त्यांना परदेशात जायचे होते ना. असे म्हणत जानकी आईचे डोळे भरून आले आणि त्या नाश्ता करायला स्वयंपाकघरात निघून गेल्या. गप्पा मारत दोघी मैत्रिणींनी नाश्ता केला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. जानकी आईंनी दार उघडले आणि समोर सुधा आणि प्रकाश उभे होते. पण तिच्या घरात एक अनोळखी व्यक्ती पाहून सुधा प्रश्नार्थक नजरेने जानकीकडे पाहू लागली. तेव्हा त्या म्हणाल्या, ही माझी मैत्रीण आहे. बिचारी खूप उदास आणि दुःखी होती म्हणूनच मी तिला माझ्यासोबत. जानकी आई पुढे काही बोलणार तितक्यात मध्येच सुधा त्यांच्यावर भडकली. हो, आम्ही तर इथे धर्मशाळाच उघडून ठेवली आहे ना, जे कोणालाही घरात उचलून घेऊन आल्या. आणि हे किती दिवसापासून सुरू आहे समाजसेवा. हे तू काय बोलत आहेस सुनबाई? जानकी आईंनी हैराण होऊन विचारले. तर प्रकाश मध्येच म्हणाला, बरोबर तर बोलत आहे आई सुधा. हे आमचं घर आहे, वृद्धाश्रम नाही. हे ऐकून जानकी स्तब्ध उभ्या राहिल्या आणि मग म्हणाल्या, हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे घर तुमचं आहे, माझं नाही. कारण तुमच्या गैरहजेरीत मी या घराचे आणि टायगरचे रक्षण करू शकेन म्हणून तुम्ही मला या घरात बोलवले होते. एका पहारेदारापेक्षा जास्त काय किंमत आहे माझी या घरात? मग मी कोणत्या हक्काने माझ्या मैत्रिणीला या घरात घेऊन आले? आता जर या घराचे मालक या घरात आले आहेत तर मग आता ह्या पहारेदाराचे काय काम? तुमच्या घरात कदाचित आमच्यासारख्या लोकांसाठी जागा नाही, पण माझ्या गावात आणि गावकऱ्यांच्या मनात भरपूर जागा आहे. संध्याकाळच्या ट्रेनने मी माझ्या मैत्रिणीला माझ्यासोबत माझ्या गावी घेऊन जाईल. बोलता बोलता जानकी आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तर गोलू आणि पिंकी दोघे येऊन आजीच्या पायाला चिपकले आणि रडतच म्हणाले की नाही आजी, तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीस. जानकी आईंनी दोन्ही मुलांचे चुंबन घेतले आणि म्हणाल्या, अरे बाळा, मी तुम्हाला भेटली, माझ्यासाठी हेच पुरेसे आहे. माझे प्रेम आणि आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. फक्त माझी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई वडीलच असतात, जे निस्वार्थपणे आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आपल्या मुलांना मदत करतात. त्या बदल्यात आपल्या मुलांकडून काहीही अपेक्षा करत नाही. डोळे झाकून ते आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात. म्हणूनच तुम्ही दोघेही आई वडिलांचा विश्वास अजिबात तोडू नका. कारण जेव्हा विश्वास तुटतो ना, तेव्हा दोघांनाही खूप वाईट वाटते. जानकी आईंचे म्हणणे ऐकून सुधा आणि प्रकाश यांना आपली चूक झाल्यासारखे वाटू लागले. तेव्हा जानकी त्यांची सून सुधाला म्हणाली, सूनबाई, तुझं घर अगदी तसंच आहे जसं तू सोडून गेली होतीस. तरीही या मोलकरणीकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. नाही आई, हे तुम्ही काय बोलत आहात? सुधा बोलली. तर जानकी म्हणाली, मला सगळं कळलं आहे सूनबाई की अचानक माझ्यासाठी तुमच्या मनात प्रेम कसं वाढलं, जे मला तुम्ही लोकांनी इथे बोलावून घेतलं. तर प्रकाश म्हणाला, आई, आम्ही खूप विचार केला पण आम्हाला काहीच समजत नव्हते.
तेव्हा जानकी आई म्हणाल्या, दुःख तर मला ह्या गोष्टीचं वाटत आहे की आजपर्यंत तुम्ही तुमच्या आईच्या प्रेमाला समजू शकले नाही. आणि सुनबाई, तू तर आई आहेस ना, आणि तरीही आईच्या प्रेमासोबत असा खेळ केलास. जर तू मला स्पष्टपणे सांगितलं असतंस तर मी तुला मदत केली नसती का? मी तर माझा जीव दिला असता तुमच्यासाठी. मग तरीही का तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात? आणि हो बाळा, तुझ्या वडिलांच्या विम्याच्या ज्या पैशांवर तुझा डोळा आहे ते पैसे मिळवण्यासाठी नवीन नाटक करू नकोस. जेव्हा मागशील तेव्हा मिळतील. जानकी आईचे हे शब्द ऐकून प्रकाश आणि सुधा यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. क्षणाचाही विलंब न करता जानकी यांनी बॅग उचलली आणि त्यांच्या मैत्रिणीसोबत घराबाहेर पडल्या. तेव्हा प्रकाश आणि सुधा यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच वेळी शेजारच्या घरातून त्यांची शेजारीण आली आणि म्हणाली, आई, तुम्ही जात आहात? तुम्ही असताना आम्हाला कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नव्हता. मला सासू सासरे नाहीत म्हणून मला तुमच्यातच आईचे प्रेम बघायला मिळाले. आता तुम्हीही आम्हाला सोडून जाणार? समोर येत असलेल्या राजेशने जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा म्हणाले, तुम्ही आमच्यावर केलेले उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. असे म्हणत तो जानकी आईंच्या पायाला स्पर्श करू लागला. तेव्हा त्या हसत म्हणाल्या, अरे नाही, मी काही उपकार केले नाहीत. उलट मी असे समजते की तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर उपकार केले आहेत. ह्यावेळी गोलू आणि पिंकीसोबत वस्तीतील सर्व मुले देखील जमा झाली आणि सर्व एकाच आवाजात म्हणाले, आजी नको ना जाऊ. सर्वांचे इतके प्रेम पाहून जानकीला अश्रू अनावर झाले. तेवढ्यात सुधा आणि प्रकाश हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले. प्रकाश म्हणाला, आई आम्हाला माफ कर. मला माहीत आहे आमची चूक झाली आहे. पण आपल्या मुलाची प्रत्येक छोटी मोठी चूक माफ करणारे मन फक्त आईकडेच असू शकते ना. मला माझ्या चुकीचे प्रायचित्त करायचे आहे आई. मला तुझी सेवा करायची फक्त एक संधी दे. तितक्यात सुधा म्हणाली, आई आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही दोघंही इथेच राहा. मी वचन देते की आम्ही तुम्हाला पुन्हा कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. तेव्हा जानकी आई म्हणाली, बाळांनो, तुम्हाला तुमची चूक कळाली. माझ्यासाठी एवढंच पुरेसे आहे. मला तुमच्याकडून काही तक्रार नाही. पण मला गावी जायचं आहे. तिथे माझं स्वतःचं घर आहे. तिथे राहून मला शांती मिळते. आम्ही दोघी बहिणी आता आमचे उरलेले आयुष्य तिथेच सुखाने घालवू. सर्व मुलांच्या डोक्यावर त्यांनी हात फिरवत सर्वांना आशीर्वाद दिला. त्या जशा रिक्षात बसू लागल्या त्यांना असे वाटले जसे त्यांना मागून कोणीतरी थांबवत आहे. तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा टायगरने त्यांचा पदर पकडला होता. हे पाहून जानकीचे डोळे पुन्हा भरून आले. पण त्यांना स्वतःला अगदी कमजोर होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी आपल्या साडीचा पदर सोडवत छायासोबत ऑटोमध्ये जाऊन बसल्या. तेव्हाच टायगरही त्यांच्यासोबत ऑटो रिक्षामध्ये जाऊन बसला. सगळे लोक टायगरचे त्यांच्याप्रती असलेले प्रेम पाहून अचंबित झाले. जानकी आई त्याला लाख समजवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण तो त्यांच्यापासून दूर जायला तयार नव्हता. त्याचे प्रेम पाहून त्याच्या अंगावर प्रेमाने हात फिरवत त्या म्हणाल्या, माणसांना समजो अथवा न समजो, पण ह्या मुक्या प्राण्याला प्रेमाची भाषा खूप चांगल्या प्रकारे कळते. आता टायगर माझ्यासोबतच राहणार. असे म्हणत ऑटो चालकाला निघण्याचा इशारा करून त्या गावाकडे जायला निघाल्या. मित्रांनो, ही होती आजची कथा. कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.